नमस्कार मंडळी, मी समाधान राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत माहिती अधिकार कायद्याबाबतची सविस्तर माहिती। सन 1923 या साली शासकीय गुप्तते अधिनियम हा कायदा ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट हा कायदा रद्द करण्यात यावा असा एक प्रवाह गट होता। या कायद्याचा पुनर्विचार व्हावा या संदर्भात चौकशी करण्यासाठी प्रेस लॉ इन्क्वायरी कमिटीने 1948 साली सुचवली होती। याशिवाय 1954च्या प्रेस कमिशन या कायद्याबाबत छाननी केली होती। यानंतर 1977 मध्ये या संदर्भात नेमलेल्या आणखी अभ्यास गटाने ही माहिती अधिकार कायदा दुरुस्ती करण्याची मागणी प्रेस कमिशन यांना केली होती। यानंतर इसवी सन 1982, 83 व 1990 या काळात ही शासकीय गुप्तते कायद्याचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी काही समित्यांनी केली होती, परंतु राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणामुळे या कायद्यात दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत। त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी हा कायदा लागू करण्यासंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या पारदर्शक कारभाराचा थेट संबंध माहितीच्या अधिकाराशी आहे असे स्पष्ट केले। हा माहिती अधिकार राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) मध्ये अंतर्भूत आहे। शासकीय आदेश, शासन निर्णय जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला कायदेशीर रूप देण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले। त्यामुळे माहिती अधिकार कायदा या संकल्पनेला बळ मिळाले। या सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकार कायदा हा राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचा दर्जा असल्याचे स्पष्ट केले। माहिती अधिकार कायदा अंमलात आणण्यासाठी सुरुवातीला अनंतपूर आंध्र प्रदेश व हरदेही उत्तर प्रदेश या ठिकाणी मोठमोठे आंदोलन करण्यात आले। माहिती अधिकार कायद्या सुरुवातीला सन 1997 साली तामिळनाडू सरकारमध्ये एम करुणानिधी हे मुख्यमंत्री असताना व गोवा राज्यात प्रतापसिंग राणे हे मुख्यमंत्री असताना, त्यानंतर माहिती अधिकार कायदा सन 2000 साली एस एम कृष्णा मुख्यमंत्री कर्नाटक व अशोक गहलोत मुख्यमंत्री राजस्थान यांनीही आपल्या राज्यात लागू केला व राजनाथ सिंग यांनीही 2000 साली उत्तर प्रदेश या राज्यात माहिती अधिकार कायदा लागू केला। माहिती अधिकार कायदा 2001 साली दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही लागू केला। माहिती अधिकार कायदा हा 2002 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व तरुण गोगोई मुख्यमंत्री आसाम यांनी आपापल्या राज्यात लागू केला। त्यानंतर माहिती अधिकार कायदा हा 2003 साली उमा भारती मुख्यमंत्री मध्य प्रदेश व मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री जम्मू काश्मीर यांनी आपापल्या राज्यात हा कायदा लागू केला। हा माहिती अधिकार कायदा लागू होण्यापूर्वी प्रत्येकाला लोकशाही मार्गाने माहिती मागता येत नव्हती। तेव्हा आमदार, खासदार यांनाच माहिती दिली जायची। तेव्हा पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असो, सभापती असो यांनाच माहिती दिल्या जायची व पंचायत समितीमध्ये सभापती यांना माहिती दिल्या जायची। त्यामुळे लोकशाहीवर गदा येत होती। महाराष्ट्र राज्यात माहिती अधिकार हा कायदा 2002 साली लागू करण्यात आला। या कायद्यात आवश्यक त्या लोकाउपयोगी दुरुस्त्या व्हाव्यात यासाठी पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आग्रह धरला। त्यांच्या आंदोलनावर बदल चाललेल्या वातावरणामुळे महाराष्ट्र शासनाने या कायद्यात दुरुस्ती सुचवणारी समिती माननीय सत्यरंजन साठे, माननीय माधवजी गोडबोले, माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नरेंद्र चापळगावकर या तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केली व 2002 साली हा कायदा लागू करण्यात आला। त्यानंतर माहिती अधिकार विधेयक लोकसभेत 23/12/2004 रोजी सादर झाले। त्याला 11/5/2005 रोजी संमत करण्यात आला। त्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी 15/6/2005 रोजी मंजुरात दिली। त्यानंतर केंद्र सरकारने राजपत्रात माहिती अधिकार कायदा प्रसिद्ध केला। दिनांक 21/6/2005 रोजी करण्यात आला। त्यानंतर संपूर्ण भारत देशात हा कायदा 12/10/2005 रोजी लागू करण्यात आला। यानंतर हा माहिती अधिकार कायदा आपल्यासाठी आजही लागू आहे।